आजचे पवित्र दिवसात मंदिर मंडळ परिवारांच्या आत्मसर्यावर अर्पण करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. पवित्र रहस्यासाठी आपण पात्र घ्यावे आणि आपल्या पापांची आपण कबुली देऊया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ वर्तुमा बंधू बहिणीजवळ मी कबूल करतो की अर्पणाने श्रद्धाने प्रत्याने भरले मी फार पापी केली आहे. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. नित्य कुमारी धन्य मरिया सर्व देवदूत सर्व संतांना वर्तुमा बंधू बहिणींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना. सर्व समर्थ प्रभू परमेश्वर आम्हाला दया करा. आमच्या सर्व अपराधांची क्षमा आम्हाला सर्वकालिक जीवनात मिळते हो.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या कृपेने आमचे जीवन व्यापून टाक. सत्कृत्य करण्याचा आमचा निर्धार कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा एकच संदेश तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. जे बाहेर उभे आहेत जेवणामध्ये बदलून जातात कृपया पुढे येऊन बसा. बरेच बाकी खाली आहेत. राजाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. महारोगी नानाने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यादीने जाऊन 7 वेळा घुसळ्या मारल्या. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला आणि त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, अखिल पृथ्वीवर इस्रायल बरोबर एक म्हणून मी मला आता कळू लागले. तर आता आपल्या सेवकाच्या नजरांना स्वीकार. तेव्हा तो म्हणाला, ज्या परमेश्वराच्या सेवेला मी असतो त्याच्या जीविकाची शपथ मी काही एक घेणार नाही. त्याने त्याला पुष्कळ आग्रह केला तरी तो काही देऊ. तेव्हा नामान म्हणाला, एवढी तरी निदान कृपा करणे आपल्या दासाला 2 किल्ल्यावर नेता एवढी मागणी. कारण यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाला होमबली अर्पणार नाही की यज्ञ करणार नाही. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रांसमोर आपले कारण कार्य प्रकट केले. परमेश्वराने राष्ट्रांसमोर आपले कारण कार्य प्रकट केले. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्यांनी अद्भुत कृत्य केले आहे. त्याने आपल्या उजव्या हाताने आपल्या पवित्र पाहुणे मुक्तिदान आणले आहे. आपला प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रांसमोर आपले कारण कार्य प्रकट केले. परमेश्वराने आपले कारण कार्य प्रकट केले. राष्ट्रांसमोर आपले न्यायस्थान प्रकट केले. त्याने इस्रायलच्या घराण्याबद्दल आपली सत्यता आणि आपली दया याचे स्मरण केले आहे. आपला प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रांसमोर आपले कारण कार्य प्रकट केले. पृथ्वीच्या सर्व सिंहांनी आमच्या देवाचे कारण कार्य पाहिले आहे. अहो पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जयजयकार करा. उच्च स्वराने आपला आनंद जगजाहीर करा. आपला प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रांसमोर आपले कारण कार्य प्रकट केले. पौलची तिमोथीला दुसरी पत्र यातून घेतले आहे. जर आपण भिडाने सुचतो तर ख्रिस्ताबरोबर राज्य करू. माझ्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यांची उठवणे दावीदच्या संतानाचे येशू ख्रिस्त याची आठवण आहे. या सुवार्तेमध्ये मी दुष्कर्म करणाऱ्यांसाठी वेड्यांचे देखील दुःख सहन करत आहे. तरी देवाच्या वचनाला वेळी पडलेली नाही. त्यामुळे निवडलेल्या लोकांना ख्रिस्त येशूमध्ये कारण युगानुयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता सर्व काही भिडाने सुचतो. हे वचन विश्वसनीय आहे. जर आपण त्याच्याबरोबर मिळू तर त्याच्याबरोबर जिवंत राहू. जर आपण भिडाने सुचतो तर त्याच्याबरोबर राज्यही करू. आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारू. आपण अविश्वासी झालो तरी तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही. हा प्रभूचा शब्द आहे. जो
जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश आहे. प्रभु तुम्हाबरोबर असो. लोकलेके शुभवर्तमानातून येते देवाचे येशू यरूशलेमकडे चालला असताना शमरोन गालिल्या प्रदेशातून तो एका गावात जात असताना कुष्ठरोग असलेले 10 पुरुष त्याला भेटायला आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू गुरुजी आपल्यावर दया करा. त्याने त्याला म्हटले, तुम्ही स्वतः जाऊन आस्कार जा, म्हणजे जाता जाता शुद्ध झाला. त्याच्यातील एक सर आपण बरे झालो असे पावन मोठ्याने देवाचा महिमा करत परत आला. येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर प्रार्थना हा दर शंभर येशूने म्हटले, 10चे 10 शुद्ध झाले. 9 जण कुठे आहे? एका वाचून देवाचा गौरव करण्यासाठी आलेले असे कुणी आढळले नव्हते. त्याने त्याला म्हटले, उठ जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे. प्रभूचे शुभ वर्तमान. दहाचे 10 शुद्ध झाले होते. उरलेले 9 कुठे आहे? विसाळे जमलेल्या माझ्या प्रिय बंधुबहिणी, संत मदर तेरेसा चर्च विरार वेस्ट येथे मी प्रमुख धर्मगुरू कार्यरत होतो. आणि प्रमुख धर्मगुरूची सांभाळल्यानंतर एक महिला भरल्यानंतर एक बाई माझ्याकडे आली. मला म्हणजे फादर तुमच्या कुटुंबातर्फे हे 50,000चं दान मी देवळाला देणार. पण आमचं नाव घेऊन ज्या मिस्त्राने सक्त ताकीद दिलेली आहे आमचं नाव नोंद. आणि वर्षभर दर महिन्याच्या शेवटी ही बाई 50,000चं डोनेशन घेऊन चर्चमध्ये 12ही पडली. एक दिवस तिला विचारलं की तुम्ही अनामिक म्हणून दर महिन्याला 50,000 रुपये डोनेशन देत आहात, तुम्ही फार श्रीमंत आहे. ते म्हणाले, फादर आम्ही बँड्रा ईस्ट येथे बेरापाडा या झोपडपट्टीत आहे. लहानपणी आमच्या मिस्टरांची कुटुंबाची परिस्थिती एवढी चांगली नव्हती. 2 भाऊ 4 बहिणी त्यांच्या. परंतु आम्हाला चर्चने मदत केली. संत विन्सेंट कॉलनी आम्हाला धान्य पुरवलं. आणि आमच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलली. आम्ही 4 बहिणी आणि 2 भाऊ चांगल्या मुद्द्यावर आज आम्हाला वाटतं जी चर्चने आमच्यासाठी केलं आहे, जे विन्सेंट कॉलनी आमच्यासाठी, जे देवाने आमच्यासाठी केलं आहे, ते कुठेतरी कृतज्ञतेच्या भावनेने परत करावं. म्हणून आता आम्ही विरार वेस्ट इथे आलेलो आहोत. आणि ते चर्च बांधण्यासाठी जवळजवळ 36 लाख या माणसाने मदत केली. शिपवरती मरीन ड्राईव्ह मला चांगला पगार होता. आणि दर महिन्याला 50,000 आणि चर्चला 36 लाख जवळ मदत केलेला चर्च इथे उभा आहे. प्रिय बंधू-भगिनींनो, तिथे महान कृतज्ञतेची भावना या माणसाच्या मनातून उत्पन्न झालेली आहे की परमेश्वराने मला मदत केली, चर्चने मला मदत केली. विन्सेंटची संघटनेने आम्हाला बघितलेलं आहे. तर आम्ही एवढंच आज चर्च आधी करणं हे आमचं कर्तव्य. आजचं पहिलं वाचन फार सुंदर आहे. सिरियाचा नामा हा एक सैन्याचा सेनापती पुढारी होता.
हजारो सैनिक जातात, परंतु त्याला कुसर होतो आणि परमेश्वराचा नाव आणि परमेश्वराचा संदेश दिला की त्या तळ्यामध्ये 7 वेळा डुबकी तुझी गाजली लहान मुलासाठी शेवटी त्याचं पुस्तक लिहून पालीच्या संदेशात फार मोठं वरदान, फार मोठं असं अर्पण अलिशा संदेश अलिशा संदेशात सांगितलं तुझं अर्पण आम्ही स्वीकारणार जे काही देवाने केलं आहे ते त्याच्या प्रेमाखातर केलं, परंतु सूर्याचा दरबार म्हणाला तुम्ही माझं अर्पण नाही स्वीकारलं तरी चालेल, परंतु तुमच्या भूमीत 2 मोल माती बनवतो ते माती मी माझ्या राष्ट्रात त्याचे मी पसरली आणि त्या मातीवर माझे 2 पाय ठेवून मी तुमच्या देवाचं जाऊन आणि हा देव तो तुमचा आहे तो माझा आणि मी देवाप्रत्यंत कृतज्ञता व्यक्त हा पुस्तक बघितला 9 गेले कुठेतरी सेलिब्रेशन करा त्याला आनंद वाटला म्हणजे ती पुस्तक निघून गेली त्याला सामाजिक आणि धार्मिक प्रतिष्ठा मिळाली, परंतु त्याच्यातील एकच आणि जो कृतज्ञता भावने फक्त आलाच नाही हा प्रभूच्या चरणाशी पालता पडला टोटली शरण नतमस्तक झाला की प्रभूने माझ्यासाठी मान आणि ख्रिस्त त्याला म्हणतो कोण तुझ्या विश्वासाने तुला बोलत कृतज्ञतेची भावना माणसाच्या जीवनात नेहमी असते. मला माहिती आहे देवळाचा इतिहास 17 वर्षामध्ये देऊळ उभारला आपल्या लोकांनी खूप मेहनत करून आणि कितीतरी करोड्स हे देऊळ बांधतात. मी असं ऐकलं की प्रत्येकाने एक पगार या देवळासाठी दान करावं. आपली गरज चांगली आहे, देवाचं मंदिर आपण उभारलं पाहिजे या सुंदर भावनेत लोकांनी दान दिलं आणि सुंदर चर्च उभारली. आपल्या पंचक्रोशी वसईमध्ये एवढं सुंदर चर्च 17 वर्षामध्ये कधी नव्हतं. समोर वसईतील नव्हतं. संत पॉल चर्च आहे आपण काय मला कारण एकच आहे की देवाने जे आपल्याला दिलेलं आहे त्या देवाला आम्ही परत नाही. वेगवेगळ्या भावनेतून वेगवेगळ्या मार्गातून आपण परमेश्वराला ते पूर्ण देत असतो. 2 वर्ष अगोदर बिरगावचं चर्च बांधलं. 3-4 चर्चेस मोडण्यात आले कारण ती जागा जनतेची. यावेळेला तरी ठरवलं संपूर्ण पॅरिश की कुठल्याही प्रकारचं दान अन्य पॅरिशमधून किंवा विश्वामधून स्वीकारणार नाही. तर आपल्या स्वतःच्या पॅरिश जवळजवळ 7 करोड रुपये 2 करोडच्या मागणी चर्च मजबूत पायावर उभा आणि एक सुंदर प्रतिकृती, एक सुंदर देवाचं मंदिर देवाच्या 56 लाखाची गरज होती. किंवा ईस्टरच्या दिवशी किंवा अजूनही 56 लाख बेरेकरांचे द्यायचे आहे. अनेक आठवड्यात माझ्याकडे 84 लाख विश्वभावने जे 10,000 किलो ते सुद्धा लोकांनी सांगितलं विश्वभावचे 10,000 किलो परत त्याची आपल्याला गरज नाही. आपण आपल्या स्वपायावर हे चर्च आपण बांधूया. कुठल्याही प्रकारचं नाव कुठेही दिसत नाही. आमच्या देवळाच्या भिंती बोलत आहे असा फादराने उद्घाटनाच्या वेळेस आणि देवाचं देवाप्रत्यंत कृतज्ञतेची परमेश्वर आपल्याला अनेक मार्गाने मदत करत असतो. अनेक गोष्टी आपण गृहीत करतो
कोरोनाच्या वेळेला इटलीमध्ये 75 वर्षाचा माणूस जेव्हा त्याच्या हातात ऑक्सिजनचं बिल पडलं, त्याच्या ऑक्सिजन 70,000चं बिल, आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. डॉक्टरने त्याला विचारलं, काय प्रॉब्लेम आहे का, तुम्ही हे बिल भरू शकत नाही? तो म्हणाला, नाही, मी फार श्रीमंत मनुष्य आणि गेली 70 वर्ष 75 वर्ष जो ऑक्सिजन मला देव देत आहे, जी शुद्ध आवाज मला देव देत आहे, जो निसर्ग देवाने निर्माण केला आहे, तो मी गृहीत करतो. कितीतरी ऑक्सिजन या 75 वर्षात मी माझ्या जीवनात, माझ्या अंतकरणात, माझ्या फुफ्फुसात घेतलेला आहे आणि बाहेर सुटलेला आहे. तर एकदा एक देवाच्या हातात किती सुंदर विचार करायचा. ही जी हिरवळ आहे, हा जो ऑक्सिजन आहे, ही जी देवाची वसंत आहे, ही सुंदर देवाची निर्मिती आहे. अनेक वेळा आपण गृहीत करतोस, त्यासाठी देवाच्या आभार मानणं फार गरजेचं आहे. अशा अनेक कारणासाठी आज आपण परमेश्वराच्या मंदिरात आलेलो आहोत. त्याच्यासमोर शरण जाऊया, नतमस्तक होऊया आणि कृतज्ञतेच्या भावनेने देवाला आपलं सर्वस्व अर्पण करूया. आपला ख्रिस्ती विश्वास आपण सर्व देवावर प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य करता या कृतज्ञतेच्या भावनेने आपण परमेश्वरालाही आपल्या सर्व गरजांनी विनंत्या या परमेश्वराच्या वेदीवर घेऊया. प्रभो आमची प्रार्थना आपले खूप योग विशेष थॉमस धर्मगुरू व व्रतस्थ त्यांना भाविकांना देवाचा महिमा वर्णिण्यासाठी उचित मार्गदर्शन करण्यास पवित्र आत्म्याचे कृपादान व चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना आपल्या राजकीय नेत्यांनी सामान्य जनतेचा आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे, तसेच त्यांना सर्व प्रकारच्या चांगल्या वैद्यकीय सुविधा वेळेवर उपलब्ध करून द्याव्या म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना आजच्या उपासनेत बरे झालेले 10 कुष्ठरोग्यांपैकी फक्त एक शंभर कुष्ठरोगी देवाचा गौरवगार प्रभूकडे परत आला. आपल्यावर चांगल्या गोष्टींचा वर्षाव करीत असलेल्या परमेश्वराची नित्य कृपा स्मरण करणे
व्याधीग्रस्त व पीडित लोकांना तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना तोंड देत असलेल्या रोग्यांची त्यांच्या कुटुंबियांकडून योग्य ती काळजी घेतली जावी व प्रभुस्पर्शाने त्यांना आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेचा स्पर्श गरीब, आजारी व निराधार लोकांना अनुभव यावा. प्रवासात, परगावात व परदेशात असलेल्या सर्वांवर प्रभूचा आशीर्वाद असावा. जगात सर्वात शांती नांदावी तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडे वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. भक्तों तुमचे वरदान सर्व समर्थ परमेश्वर मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभु श्रद्धेने आणि भक्तीने आम्ही दान नंदा स्वीकार कर. ख्रिस्त भजनाच्या कृपा समर्थने आम्हाला तुझ्या वैभवात सहभागी ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानू. हे प्रभू पवित्र पित्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. योग्य व आनंददायक हे आमचे कर्तव्य. आम्हाला तुझ्या अपार प्रेमाकडे तुझा प्रिय पुत्र आमच्या कारणास पाप सोडून सर्व बाबतीत तुझ्याला आम्हासारखे बनवतेस. आम्ही त्याच्यासारखे बनवले. ख्रिस्तामध्ये प्रतिबिंबित ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हाला प्रेम करतो. हा तुझा या आज्ञाबंधामुळे मी गमावले तुझे उपकार तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला परत मिळाले. म्हणून एक प्रभू सर्व दूत आणि सर्व संत यांच्यावर आम्ही तुझे निरंतर गुणगान गात म्हणतो. Jai Ganga
सर्व पवित्र जपू हे लागांच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त वापरून त्यांच्यावर 9 वर्षापूर्वी तुझा पवित्र आत्मा जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात केला आणि तो स्विचेने दुःख मोठा असताना तेव्हा त्याने आपल्या हातात बांधले आभार म्हणून ते आपल्या शिष्याला दिल्यानंतर तुम्ही सर्व हे घ्या कारण हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पण आहे. त्याचप्रमाणे भोजन करायला त्यांनी त्याला घेतला पुन्हा तुझे आभार मानले आणि मग त्याला आपल्या शिष्याला दिला तुम्ही सर्व जणांना कारण माझ्या रक्ताचा काढा नव्या आणि शाश्वत कराराचे रक्त हे तुमच्या आणि दुष्काळांचे पाप क्षमेसाठी ओतले जाईल हे माझ्या आठवणीचे स्वतः साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला तुझ्या समोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे म्हणतो. प्रभू सर्व जगभर पसरते तुझ्या विश्वव्यापी ख्रिस्त सभेचे आठवण आमचे पोप पावसांच्या दिवशी सर्व याजक वर्ग यांच्यासमोर ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण आविष्कार ज्या आमच्याकडे बंधू पुण्योत्तराच्या आशेने मान उतरले जे तुझ्या दयेवर विसरून मारून मानले त्यांचे तुळस त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्यकुमारी माता तिचा पती संत जोसेफ पूज्य प्रेषी आणि युगायुगे त्या सर्व संतांनी तुला संतुष्ट त्यांच्यावर आम्ही शाश्वत जीवनाची सहवारस हवे तुझी स्तुती करू. तुझा गौरव करावा आशीर्वाद करा तुझा पुत्र ख्रिस्ताच्या ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताद्वारे पवित्र आत्म्याच्या ऐक्यातील सर्व समर्पण देव पित्या तुझा सन्मान सदा सर्व कारणाची आत्म्याची ईश्वर शिकवण आणि प्रेरित होणं मी धैर्यपूर्वक म्हणतो. हे प्रभू सर्व प्रकारच्या वाईट मार्गाला सर्व असे आम्ही निर्मितो या जीवनात आम्हाला कृपा करू शांती म्हणजे दिव्य आशेची नम्रता आणा. येशू ख्रिस्ताच्या आत्म्याची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त राहतो व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता तू आपल्या प्रेषिताला म्हणालास मी तुम्हासाठी शांती राखतो मी माझी शांती तुम्हाला आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या जमलेल्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पाहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांतीवाहिक देण्याची कृपा कर. नित्यची जी असेल सदा सर्वदा करतोस. प्रभूची शांती सदा सर्वदा तुम्हाला आता आपण एकमेकास प्रभू शांती वंदन करूया.
जगाची पापं दूर करणारे हे प्रभू परमेश्वराचे कोपरे, या कोपऱ्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले तुम्ही सर्व धन्य हे प्रभू, या जगात ते माझी योग्यता, ते शब्द माझे, ते माझा आत्मा आहे.
आपण प्रार्थना करूया. हे सर्वस्व परमेश्वर, तुझ्या वैभवासमोर आम्ही नतमस्तक तुझ्या पुत्राचे शरीर रक्त तुझ्या ईश्वरी जीवनात आम्हाला सहभागी तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो राज्य करतो. आपण एकट्याने बसून पवित्र फातिमा मरियेचा बरोबर आपण रोजरी करत आहोत. आपल्या कार्यशिबिराला 12 गावपर्यंत जवळजवळ 75 शेड्यूल आहेत. या 75 शेड्यूलमध्ये रोजरीचा संपूर्ण महिनाभर जो आध्यात्मिक उपक्रम चालू आहे त्याविषयी खूप आनंद व्यक्त केला जात आहे. त्याचा संपूर्ण श्रेय तुम्हाला जातं. कार्यक्रमाचे मेंबर्स वेगवेगळे प्रेरक करतो. त्याचवेळी मुलं आणि युवक घरामध्ये रोजरीची प्रार्थना घेण्यासाठी पुढाकार घेत आहे. त्यामुळे एक चांगलं सुंदर वातावरण निर्माण झालं आहे. रोज जवळजवळ 20 शेड्यूल ती जर आपण प्रत्येक शेड्यूल जाते तर 600 लोक रोज रोजरीची प्रार्थना करतात. हे खूप आपल्यासाठी मंडळी आहे, प्रार्थना आहे, अभिनंदनास तुम्ही पात्र आहात. अशा सगळ्या उपक्रमाबद्दल आम्ही दोन्ही फादर्स तुमचे आभार मानतो. हा उपक्रम असाच चांगल्या रीतीने राबविला जावा. आमच्या परीने आम्ही दोन्ही फादर्स आणि सिस्टर्स वेगवेगळ्या विभागामध्ये आमच्या वेळेनुसार आम्ही येत असतो. आम्ही नक्कीच शेवटपर्यंत हजर करू. मी तुम्हाला शाश्वती देतो. गॉड ब्लेस. मागच्या रविवारी जाहीर केल्याप्रमाणे आजचं दुसरं कशी हे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी आपण आता गोळा करणार आहोत. आपण जे आजचे या रविवारचं दुसरं कशी हे औरंगाबाद, नागपूर, नाशिक, पुणे येथील बिशपांकडे पाठवणार आहोत आणि मग तेथील बिशप ते गरजवंतांना पोहोचवतील. कृपया सरळ असतील. 12 ऑक्टोबर 2025 सामान्य काळातील 28वा रविवार. आजची उपासना सिद्धरभाट गावाने केली, त्यांना धन्यवाद. पुढच्या रविवारची उपासना वाळूंचे गाव परिवाराची असेल. प्रत्येक शनिवारी आपल्या पॅरिशमधील सोड्यापेटीची संघटना आहे, स्त्रियांची सोड्यापेटी. ती न चुकता गाव परिवाराप्रमाणे आपल्या चर्चची आणि परिसराची प्रत्येक शनिवारी साफसफाई करते. त्यांचा वेळ देतात, ते योगदान देत असतात. त्याबद्दल त्या सर्व सोसायटी सभासदांना धन्यवाद. आणि त्यांच्याबरोबर देखील अनेक हाताची गरज आहे. अनेक महिलांनी देखील प्रत्येक शनिवारी आपलं योगदान द्यावं ही अपेक्षा आहे. आज संध्याकाळी ठीक 5 वाजता यावर्षी लग्न करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी व त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाचं शिबिर आयोजित केलेलं आहे. कृपया समर्पित लोकांनी वेळेवर उपस्थित राहावे. पॅरिश काउन्सिलची मासिक सभा पुढच्या रविवारी 19 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता असेल. समर्पितांनी नोंद घ्यावी. मिशनची पाकिटं पॅरिश काउन्सिल मेंबरमार्फत आणि सेवक नेत्यांमार्फत आपल्या घरोघरी पोहोचली आहेत. दरवर्षी आपण या मिशनसाठी आपल्या प्रेमाचं दान पाठवत असतो. कृपया पॅरिश काउन्सिल मेंबर्सनी आणि सेवक नेत्यांनी आपल्या घरी येऊन ती पाकिटं दिली आहेत. आता आपली जबाबदारी आहे पुढच्या वेळी आपण त्या पाकिटात आपलं प्रेमाचं दान टाकून तुम्ही स्वतःहून सेवक नेत्याकडे आणि पॅरिश काउन्सिल मेंबरकडे येऊन ती पाकिटं द्यायची आहे. पॅरिश काउन्सिल मेंबर किंवा सेवक नेत्यांना आपल्या घरी 4-4 वेळा फेऱ्या मारायचं लावू नका. जे काही द्यायचं आहे पूर्ण फुलाची पाकळी ते एकदाच द्या आणि पाकिटात देऊन त्यांच्याकडे द्या. काही नाही दिलं तुम्हाला द्यायचं नसले तरी चालेल, ते पाकिट रिकामी मात्र परत पाठवा. कारण पाकिटाची ती अनुक्रमणिकानुसार नोंद करावी लागते आणि मग रिकामी पाकिट पाठवलं तरी काही हरकत नाही. संत विन्सेंट डी पॉल संघटनेतर्फे डोळे तपासणी शिबिर 13 ऑक्टोबर रोजी म्हणजे उद्या सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत आयोजित केलेला आहे. जे गरजू या शिबिराचा लाभ घेऊ इच्छितात त्यांनी येताना सोबत आधार कार्ड आणायचं आहे. रविवार 2 नोव्हेंबर हा सर्व भूतांचा दिवस. हा दिवस रविवार आलेला आहे, त्यामुळे
विसा फक्त वाढदिवसाच्या आणि आभाराच्या विसा वाचल्या जातील. आत्म्यासाठी दिलेल्या विसा या 3 बॉक्स ठेवले जातील. त्या बॉक्समध्ये आपण आपल्या प्रिय व्यक्तींच्या आत्म्यासाठी विसा अर्पण करायच्या आहेत. संत जोसेफ स्कूल नंदबाखाल येथे ॲडमिशन वेळे सुरू आहे. अधिक माहितीसाठी नोटीस बोर्ड पहा. फादरांनी सांगितलं त्याप्रमाणे फातिमा मातेची कुटुंब भेट या उपक्रमास आपल्या पॅरिशमधून सर्व भाविकांचा उत्तम असा प्रतिसाद लाभत आहे. आपल्यामध्ये ऐक्य भावना समूह भावना वाढीस लागत आहे आणि हे निश्चितच फातिमा माता पवित्रमध्ये आपल्या सगळ्यांसाठी मध्यस्थी करत आहे. आपल्या गाव परिवारात आणि कुटुंबात अशीच प्रार्थना सुरू राहते. जनहित संस्था ही विविध उपक्रम वर्षभर राबवत असते. त्या 21 ऑक्टोबरला भाव तरुणाची ताकद समाजाची हे ब्रीद वाक्य घेऊन मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे. लहानापासून ज्येष्ठापर्यंत यामध्ये सहभाग घेऊ शकतात. अजूनही कोणी नाव नोंदणी केली नसेल तर त्यांनी जनहितच्या प्रतिनिधींशी संपर्क साधायचा आहे. पुढच्या रविवारी 9च्या दिवसानंतर प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारणाऱ्या मुलांच्या पालकांची महत्त्वाची सभा होईल. मागील रविवारचे दान 32,750, बुधवारचे दान 9,990, संत विन्सेंट दे पॉलसाठी देणगी, स्वर्गवासी ऋषीपरी संत पुस्ताना स्मरणार्थ जावई 8,000 रुपये, संत विन्सेंट दे पॉल संघटनेसाठी अनामिक चिंचोली 1,000 रुपये. आपल्या औदार्याबद्दल धन्यवाद. आशीर्वादासाठी प्रभु तुम बरसो. सर्वशक्तिमान सदन परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. जागृतीच्या भावनेने देवाचा महिमा गाण्यासाठी तुम्हाला सांगितले. सर्वात महान